इथे गाडी लावली. आता अनलोडिंग करणारी माणसं येणार आहे नंतर ना. हो जाते जब हमारे हाथ में से पान खाते यायलाच लागते तुला पान. तर जय महाराष्ट्र गाई, तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. तर आज ब्लॉग मी काढणार आहे. सध्या आज आजारी म्हणून मी ब्लॉग काढतोय. तर तुम्ही बघा मी झोपलाय. तर आजचा फुल डे माझा दाखवणार, सिद्धेच नाही दाखवणार, कारण आजचा ब्लॉग मी काढणार आहे आणि हा ब्लॉग आपल्या सिद्धेश गायकवाड ब्लॉगच्या पेजवर येणार आहे. तर तुम्ही बघा आज आपल्या दिवसभरात काय होतंय काय नाही. तर चला. तर गाईज तुम्ही म्हणत असताना रूममधून डायरेक्ट कुठे गेला, तर डायरेक्ट रूममधून डायरेक्ट सिंहगडला आलो आहे. तुम्ही बघू शकता आपली सोबत जगताप भाऊ, त्यांच्यासोबत मी सिंहगडला आलो आहे आत्ता. डायरेक्ट रूममधून डायरेक्ट सिंहगडला डायरेक्ट तुम्ही म्हणता डायरेक्ट ब्लॉग असं कसं काय चालू केला तू बघा. चाललो आहे आता आम्ही. गाईज एवढा कटाळा आला आहे ना आता, तर चहाची 90 मारल्याशिवाय आम्हाला बरं वाटणार नाही. त्याच्यामुळे चहाची 90 मारतो. चल मग चला आता चल. तर काही विषय असा झाला आहे पुण्यात आम्ही एवढं ट्रॅफिक आहे ना तुम्ही सांगू शकत नाही. बघा तुम्ही अर्धा तास झाले एका जागी थांबले तुम्ही बघा फक्त. 5-5 मिनिटं नुसते ट्रॅफिकमध्ये आमचा अख्खा दिवस चालला. आज 3 पार्टी खाली गेली, अजून 3 पार्ट्या बघा. सिग्नल लागला आहे, नशीब सुटला आत्ता. ड्रायव्हरच्या जिंदगीमध्ये फक्त एवढंच आहे ट्रॅफिक बस. तर गाईज आपली 90 आली चहाची. 90 घेतल्याशिवाय आपल्याला बरं वाटणार नाही. फायनली गाईज आम्ही पोचले आमच्या दुसऱ्या पार्टीकडे. तर आता बघू इथे गाडी लावली. आता अनलोडिंग करणारी माणसं येणार आहे नंतर ना आम्ही गाडी अनलोडिंग करून घेणार नंतर जाणार सगळं. तर गाईज आपली गाडी फायनली अनलोडिंग झाली पूर्ण. तर आता आपल्याला जायचं परत लोडिंग करायला आपल्या गोडाऊनला. तर काय विषय असा झाला, आता गाडी अनलोडिंग होऊन अर्धा तास झालं पण आम्हाला बिल काय भेटलं नाही अजून. त्यासाठी अजून इथंच थांबलो आहे. ते आता इथं बसून कंटाळा यायला लागला आम्हाला. अजून गाडी लोड करायची, परत अनलोडिंग करायला जायची. गाडी धंदा सोपा नाही हो, लय अवघड. असं बसावं लागतं एका जागी अर्धा तास. नंतर रनिंगमध्ये असेल तर 3-3 आणि 4 तास एका जागेवर बसून रनिंग करावं लागते गाडीची. तरी दोघं सोबत म्हणून काय वाटत नाही आज. तरी एकटे असलं ना नका जाऊ कुठे एकटे. आता अर्धा तास झालं गाडी अनलोडिंग होऊन पण अजून काय आम्हाला बिल भेटलं नाही. त्यासाठी अर्धा तास झालं इथं थांबलो आहे अजून. जगताप भाऊ तिथे गेलेत, मी गाडीत बसलो कारण लय कंटाळा आला आहे मला. तर बघा तुम्ही आता आजचं फुल डे असाच आहे. मी काढू वाटत नाही पण तरी पण काढतोय कारण सकाळी स्टार्टिंग केलं आपण ब्लॉगला. तर आता पूर्ण करणारच आज रात्रीपर्यंत. तर बघा तुम्ही अजून काय होतं पुढे. तर गाईज आपली गाडी अनलोडिंग झाली पूर्ण. आता आपल्याला लोड करायला परत गोडाऊनला जायचं, लोड करायची, परत सिटी द्यायचं भावनी पेठेत. आता एवढा कटाळा आलाय ना लय. चहाची 90 मारली तरी पण परत कटाळा आलाय. आता परत एकदा मारल्याशिवाय पर्याय नाही आता आपल्याला. परत एकदा मारू, परत गोडाऊनला जाऊ, परत अनलोडिंग करायचं. तर हे बघा आपण कंपनी चालतोय का. कंपनी असली भारी आहे ना. कंपनी बिल्डिंग असं फुल खतरनाक व्ह्यू येतोय असा. आणि तशा कंपनीत आपण गाडी अनलोडिंग करायला येतोय. गाई जिथं तुम्ही फिरायला जाता ना फिरायला, तिथं आमचं काम असतं काम. तरी वातावरण बघा तुम्ही फक्त कसं आहे वातावरण. जिथं तुम्ही नियोजन करून फिरायला जाता ना तिथं आमचे असं काम आहे काम फक्त. कसं आहे वातावरण, काय झाडी काय डोंगर तर नाही आहे इकडं, बिल्डिंग आहेत बघा मोठ्या मोठ्या. एकदम ओके मध्ये कार्यक्रम आहे आमचा चालू. आता 90 मारल्यामुळे बरं वाटायला लागले थोडं. तर चला कसं आहे वातावरण पण भेटू आपण पुढे. चला. तर गाईज मी आत्ता सिटीतून आलोय परत आता रूममध्ये आलोय. तर तुम्ही बघू शकता सिद्धी सकाळपासून अजून झोपला आहे. गणेश आत्ता आलाय, तो गेलता जरा बाहेर त्याच्या हायक्वार्टर सोबत. तर दोघं पण आता झोपलेत एक सोबत. आता काय करतात काय माहिती.
म्हणजे विषय काय न करणार, येस केस करणार आहेत फक्त. तर आपल्याला अजून परिस्थितीत जायचंय. आता आलोय फक्त जरा फ्रेश व्हायसाठी. आता चहाची 90 मारून एक सिद्धीला घेऊन जातो. मग 90 मारून आल्यावर जरा परत आवडतो, परत सिटीत जायचं मला. तर बघा तुम्ही पुढे. तर काही चाललोय आता आम्ही चहाची 90 घ्यायला. तर तुम्ही बघू शकता सिद्धीला बघाशी झोपून उठवलाय. त्याला वाघ केला तरी वाघाची बरोबर त्याला आवरायला किती वेळ लागतो, पुरीला पण एवढा वेळ लागत नाही, तेवढा वेळ त्याला लागतोय. हे बघा 15 मिनिट झाले त्याची वाट बघत थांबलो बाहेर, तरी अजून झालं नाही त्याचं. एकमेकाची किडे काढत. तर चला डायरेक्ट साईला भेटू आता आपण. आम्ही साईला पोहोचलोय आणि तिथं आमचा छोटा बादशाह आणलेला आहे. तर तुम्हाला बादशाह दाखवतो. बादशाह बघून तुम्ही आता ध्यान. बादशाह खुद देखो बादशाह. छोटा बादशाह राणी बरोबर फिरत होता बादशाह. चहाची 90 येणार आहे. आम्ही येणार आहे चहाची 90 आणि खालच्या एनर्जी ड्रिंक 90 तुम्हाला दाखवतो, बाकी काय दाखवतो. आणि एनर्जी ड्रिंक काय 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 सांगितलं हाय गाय छोटा बादशाह. चहा बिस्किट काय काय आपला टाइम आपली चहाची 90 आली. 90 प्यायला गेलो. त्यांना म्हणजे करू सांगितलं जरा म्हणलं तुम्ही एकत्र राहा. तर काही आता आपल्याला तुम्ही बाईचा फोन आला म्हणून आपण चाललो शॉपवर. चला आता जे छोटा बादशाह चाललाय आपला डायरेक्ट घरी. छोटा बादशाहची गाडी कशी खतरनाक. एक बोटी सगळ्यां कशी एक बोटी छोटा बादशाहची गाडी कशी खतरनाक. कसा छोटा बादशाह. तर चला डायरेक्ट शॉपवर गेलो होतो. तर काही छोटा बादशाह बाय 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 जय बाय. काय काय त्या याची कैलाश केर. तर काही बादशाह बाय बाय करतो आता आणि जातो. मोठा बादशाह चालला होता आता खड्ड्यात. छोटा बादशाह आता पार्किंग मध्ये गाडी लावून आणि जाईन घरी. ए जा असं गाडी क्लिअरिटी भारी बाय. चला आपण पण जाऊ आता आपल्या पुढे वाटचाल. तर काही आता ह्यांना सोडले, मी चाललोय पुढे. गणेश भाई तुझं म्हणणं काय, आज मी ब्लॉक काढतोय तर असंच प्रगतीला करत राहा. असंच प्रगतीला करत राहा आणि प्रगतीला बी करत राहा. अरे कहना क्या चाहते हो. फायनली काय आम्ही परत सुरू आहे. आपल्याला सुरू जायचं पण आपण आलो परत शॉपवर. हा ना सिमित भाई तुझं म्हणणं काय. म्हणणं काय आहे बाळा, तू जरा दुकानावर येत जा. तू पार्टनर आहे दुकानाचा, मालक आहे तू दुकानाचा शेवटी. ना अजून येत जावं दुकानावर, अजून मधून भेट देत जावं गरिबांना. ओके. सब्सक्राइब करा, लाइक करा. कोण हो जाते जब हमारे हाथ में से पान खाते, यायलाच लागते लागतं तुला पान. काही आमचं सगळं काम झालंय. आता चाललोय आम्ही चहाची 90 मारायला परत एकदा. मग अशी काय ब्लॉक काढता आलं नाही कारण काम असले लोड होता. तर आता झालंय आमचं काम ओके सगळं. आता चाललोय आम्ही डायरेक्ट चहाची 90 मारायला. आपला पहिल्या कामावरचा मित्र येतो शुभम तिथं. तर तो तुम्हाला तिथे गेलो दाखवतो. तर आता आम्ही दोघं चाललोय चहाची 90 मारायला. चला बघू शकतो बघा. आम्ही आलो साईला, पण शिव्या काय नाही आला अजून. आमची चहाची 90 आली पण शिव्या काय नाही आला अजून. चहाची 90 आमच्यापर्यंत पोचली पण शिव्या काय अजून पोचला नाही. शिव्या तुम्हाला आल्यावर दाखवतो. शिव्या कसं दिसतो काय आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. शिव्याचं लुक बघून शिव्या कसा आहे काय ते बघा आले तुम्हाला. काही विषय असा झाला, आता आम्ही चहा पिलो सगळे. आता जगताप म्हणलं दाढी करायची म्हणून आम्ही चाललोय हडपसरला. शुभम पण आलाय, मी पण आहे. आता चाललोय हडपसरला. तर चला. तर काहीच पाऊस असला पडतोय ना, काय पुढची गाडीच दिसत नाही, एवढा असं पाऊस पडतोय. आणि त्यातून रस्ता असला भारी आहे ना आपला, काही सांगू शकत नाही. खड्ड्यात रस्ता का रस्ता खड्ड्यात येतेच कळत नाही. तर गाईज हडपसर मध्ये पोहोचले पण ट्रॅफिक बघा ना तुम्ही, नुसतं ट्रॅफिक. काही विषय असा झाला, मग अशी आम्ही थांबलो होतो, कामावरून आलो, झालं सगळं आमचं काम. तर लोणीत एक अचानक काम निघलं, त्यासाठी आम्ही लोणीत आलोय. मी शुभम जगताप भाऊ गेले त्यांचं काम करायला. मी आणि शुभम बसलोय गाडीत कारण झोप लागली मला. तर बघा हे असं मी आता झोपणार आहे थोड्या वेळ. जगताप भाऊ तर आता वाजलेत रात्रीचे 11:30.
तर तुम्ही अजून आपला ब्लॉग काय संपला नाही. ज्या टाईमला मी घरी जाईन त्या टाईमला सेंड करणार आहे ब्लॉग. तर बघा तुम्ही अजून घरी जायला अजून तरी 1-2 तास लागणार आहे. तर बघा अजून काय होतं काय नाही. चला. तर काहीच रात्रीची वाजले 11:30. आता आमचं लोणी ते काम निघलं त्यासाठी आम्ही आलो आहे. तर तुम्ही बघू शकता इथं लाईट गेली सगळीकडे, म्हणजे असं चारो तरफ धुर्रा म्हणजे अंधारच अंधार झाला आहे. तर आम्ही जी शुभम मी जगताप भाऊ आलो आहे लोणीत. आता ते आमचं जरा काम अचानकच निघतात काय ना काय. तर जगताप भाऊ गेलेत, ते जे काम करायला ते गेलेत. मी आणि शुभम गाडीपाशी थांबलो आहे. तुम्ही बघू शकता आपली गाडी इथं थांबली आणि आपण गेलतो जरा थोडं एक पर्सनल कामासाठी तिकडं. तर ते काम झालं आहे. आता मी बसतो गाडीत. तर विषय असा झाला आहे गाईच, जगताप भाऊ पण आलेत. आता 12:10 झाल्यात. तर आता आम्ही चाललोय परत. आता अजून एक काम निघले तर ते काम करणार मगच घरी जाणार आहे. तर बघा आता ही दोघं बसलेत पुढं, कारण मला लय कंटाळा आलाय त्यामुळे मी बसलोय मागं. तर बघा अजून आपल्याकडे लेट आहे. आज ब्लॉग एंड नाही होणार लवकरच, होणार पण उशीर होणार थोडा. बघा तुम्ही अजून काय काय होतं काय नाही. चला. तर फायनली काही आमचं सगळे कामं झालेत. आता आम्ही चाललोय घरी. तर आता लवकर जाऊन झोपायचे कारण इथं 12:30 वाजलेत आता. तर हा ब्लॉग आता मी इथं सेंड करतो कारण आता बाद झालं, कारण लय मोठा ब्लॉग होईन आता. तर आज सिद्ध्या नाही तर मी ब्लॉग काढले. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर मी ब्लॉग डेली टाकायचा असेल तर तसं पण कमेंटमध्ये सांगा. मी डेली ब्लॉग चालू करतो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. चला भेटू परत एकदा.